अकोला महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर गंभीर आक्षेप घेत भाजपा पदाधिकारी ॲडव्होकेट कुणाल शिंदे यांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे। प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणूक स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अकोला महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर आता मोठा वाद निर्माण झाला आहे। भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी ॲडव्होकेट कुणाल शिंदे यांनी मतदार यादीतील कथित त्रुटींवर आक्षेप घेत थेट कायदेशीर पावले उचलली आहेत। ॲडव्होकेट कुणाल शिंदे यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावत प्रतिवादी केले आहे। त्यांनी दिलेल्या तक्रारीत प्रारूप मतदार यादीवर सादर करण्यात आलेल्या आक्षेपांची पूर्तता महापालिकेने अद्याप केली नसल्याचा आरोप केला आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 20 मधील अनेक मतदारांची नावे जाणीवपूर्वक इतर प्रभागांमध्ये नोंदवण्यात आल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे। या कथित अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रकरणी 3 दिवसात मतदार यादीत दुरुस्ती न झाल्यास महापालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयीन याचिका दाखल करण्याचा इशारा ॲडव्होकेट कुणाल शिंदे यांनी दिला आहे। न्यायालयाने आक्षेप मान्य केल्यास प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणूक स्थगित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संपूर्ण प्रकरणामुळे अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत। आज मी तक्रार केली आहे। महानगरपालिकेमध्ये आम्ही लीगल नोटीसच दिलेली आहे। जेव्हा महानगरपालिकेने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या, या प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्यानंतर नागरिकांना आणि काही उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला। तर या वेळेमध्ये आम्ही जी काही कामं केलेत, आम्ही आक्षेप घेतले, तर आमचं असा अपेक्षा होती की ते आक्षेप घेतलेले जे नावं आहेत ते भरपूर नावं वापस यायला पाहिजे, किमान तर सगळेच नावं प्रभाग 20 मध्ये वापस यायला पाहिजे होते। परंतु त्यामधले बहुतांचे नावं हे प्रभाग 19 मध्येच राहिलेले आहेत, काही नावं त्या 14 मध्येच राहिलेले आहेत। ते संपूर्ण नावं जे 20 मध्ये येणं परिहार्य होतं ते आले नाहीत। त्यासाठी आज आम्ही महानगरपालिकेला हे लीगल नोटीस दिलेली आहे की 3 दिवसामध्ये हे संपूर्ण जे नावं आहेत हे प्रभाग 20 मध्ये पूर्ववत यावे, अन्यथा आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन याची याचिका दाखल करू। आम्ही आता महानगरपालिकेला लीगल नोटीस दिलेली आहे आणि 3 दिवसांचा वेळ दिलेला आहे की जे नावं प्रभाग 20 मध्ये होते ते नावांवर आक्षेप घेतला तरीही तुम्ही नावं वापस आणले नाही, त्याच्या संदर्भात आम्ही हायकोर्टातून याचिका दाखल करू शकतो। प्रभाग क्रमांक 20 ची निवडणूकही थांबू शकते जर हायकोर्टाने निर्णय दिला तर।